ओके. आज आपण एक नवीन टॉपिक स्टार्ट करूया. सॉफ्टवेअर टेस्टिंग स्ट्रॅटेजीज. ओके. सेकंड युनिट आपलं स्टार्ट होतं आहे. एक फर्स्ट युनिटमध्ये जवळपास सगळे ब्लॅक बॉक्स टेस्टिंग वगैरे हे सगळे पार्ट आपले झालेले आहेत. आता न्यू पार्ट आहे तो सॉफ्टवेअर टेस्टिंग स्ट्रॅटेजीचा आहे. आतापर्यंत आपल्याला एक पार्टमुळे बेसिकली एक कळालं होतं की बाबा व्हॉट इज मीन बाय सॉफ्टवेअर टेस्टिंग. आता सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजेच काय? The testing is a process, exercise in a program with specific intent to find the errors or prior to the delivery to the end users. ओके. म्हणजे जे आपल्याकडे युजर्स आहेत त्या युजर्सच्या आपल्याला ज्या प्रायोरिटीज आहेत त्या आपल्याला फुलफिल करून आपल्याला त्या काय करायच्या आहेत, आपल्याला कस्टमरपर्यंत आपल्याला घेऊन जायचे आहेत. आता त्याच्या स्ट्रॅटेजीज काय स्ट्रॅटेजीज दिलेले आहेत आपण बघूया. 4 स्ट्रॅटेजीज आपल्याला. फर्स्ट वन आहे ती युनिट टेस्टिंग आहे, सेकंड वन आहे ती इंटिग्रेशन टेस्टिंग आहे, फोर्थ वन आहे ती व्हॅलिडेशन टेस्टिंग आहे आणि लास्ट वन आहे ती सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे. आता जी फर्स्ट वन आहे युनिट टेस्टिंग. आता युनिट टेस्टिंगमध्ये आपल्याला काय करायला लागतं? युनिट टेस्टिंगमध्ये आपल्याला ईच अँड एव्हरी कंपोनंट जे आपल्या पूर्ण सॉफ्टवेअरचे जे असतील त्यांचं जे आपल्याला जो काही सोर्स कोड असेल किंवा त्यांचा जो बेसिक पार्ट असेल तो संपूर्णपणे आपल्याला त्याच्यावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे काय ते बघून घ्या. युनिट टेस्टिंगमध्ये आपल्याला सांगितलं आहे इट कॉन्सन्ट्रेट्स ऑन ईच अँड एव्हरी कंपोनंट or function of the software as implement in the software code, source code. ओके. आता युनिट टेस्टिंग म्हणजे काय सांगितलं आहे? जो सोर्स कोड आपल्याला दिलेला आहे, जो आपला एक स्पेसिफिक आपण परवाच्या लेक्चरमध्ये चेक केलं होतं. काय सांगितलं होतं की जो आपला कोड जो आपल्याला गिवन मिळालेला असतो त्याच्यानुसार आपल्याला ईच अँड आपले एव्हरी कंपोनंट आपल्याला ते डिझाईन करावे लागतात. त्याच्यानुसार आपले काय असणार आहे, ईच अँड एव्हरी तुमच्या कंपोनंट तुमचे जे काही तुमचे सॉफ्टवेअर्स असतील, जे काही तुमचे फंक्शन्स असतील त्याचे काय असतं ते आपल्याला कंटिन्युअसली एक टेस्ट कंटिन्युअसली आपल्याला त्याचं टेस्टिंग कंटिन्युअसली करावं लागतं. म्हणजे आपल्याला युनिट टेस्टिंगमध्ये काय करावं लागतं, ईच अँड एव्हरी कंपोनंट जे काही तुमचं फंक्शन आहे त्याचं आपल्याला सॉफ्टवेअरचं जे टेस्टिंग आहे ते आपल्याला युनिट टेस्टिंगमध्ये करावं लागतं. ओके. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे तो आपला इंटिग्रेशन टेस्टिंग. ते इंटिग्रेशन म्हणजे आपल्याला वर्डमध्ये काय सांगितलेलं आहे की जो पूर्ण आपल्याला पूर्ण एक कंबाईन सर्किट असेल त्याचं जे काय आहे टेस्टिंग जे काय असेल ते आपल्याला इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणजे ॲट द फायनल स्टेज किंवा ते आपलं जे प्रोडक्ट आहे ते आपलं कंप्लीट झाल्यानंतरचे जे टेस्टिंग असेल ते आपल्या इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये येणार. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे तो आपला व्हॅलिडेशन टेस्टिंग. आता व्हॅलिडेशन टेस्टिंगमध्ये काय असणार आहे बघा, जे आपलं प्रोडक्ट आहे ते व्हॅलिड आहे की नाही आहे हे चेक कोण करतं, तर व्हॅलिडेशन टेस्टिंगमध्ये आपल्याला करावं लागणार. म्हणजेच आपल्याला जो बाहेर आपलं प्रोडक्ट पडणार आहे त्याच्या अगोदरची जी प्रोसेस असणार आहे ती आपली असणार आहे व्हॅलिडेशन टेस्टिंगची. आणि त्याच्यानंतर लास्ट वन टेस्टिंग आहे ती काय असणार आहे, सिस्टीम टेस्टिंग. जो तुमचा पूर्ण जे सॉफ्टवेअर डिझाईन झालेलं आहे हार्डवेअर विथ सॉफ्टवेअर जे काय असेल ते जे ज्यावेळेला तुमचं म्हणजे सॉफ्टवेअर बाहेर पडायच्या आधी जी काही टेस्टिंग आपली केली जाते ती आपल्याला सिस्टीम टेस्टिंगमध्ये केली जाते. एक बेसिक ओव्हरव्ह्यू तुम्हाला कळायला असेल व्हॉट इज मीन बाय सॉफ्टवेअर टेस्टिंग स्ट्रॅटेजी. ओके. आता पुढं काय सांगितलेलं आहे, ही आपल्याला एक स्ट्रॅटेजीची इन जनरल एक डायग्राम दिलेली आहे. आता काय दिलेली आहे ती डायग्राम बघून घ्या. ज्यावेळेला तुमचं युनिट टेस्टिंग होणार आहे त्याच वेळेला काय होणार आहे, तुमचं कोडिंग आणि जे काही स्मॉलेस्ट पार्ट जे काय असेल त्याचे ईच अँड एव्हरी पार्टचं आपल्याला टेस्टिंग हे आपल्या युनिट टेस्टिंगमध्ये कव्हरअप होऊन जाणार आहे. युनिट टेस्टिंग ज्या वेळेला कम्प्लीट होईल म्हणजेच काय असेल तुमचा जो कोड आहे किंवा काही ना काहीतरी फंक्शन्स आहेत ते आपले कम्प्लीट झाल्यानंतर नेक्स्ट टेस्टिंग सुरू होणार आहे. कोणती, तर ती इंटिग्रेशन टेस्टिंग. ते इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये काय काय केलं जाणार आहे, इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये आपल्याला अगेन तुमचं डिझाईन जे काही तुम्हाला सॉफ्टवेअरचं डिझाईन दिलेलं आहे हार्डवेअर विथ सॉफ्टवेअर ते आपल्याला डिझाईनमध्ये आपल्याला चेक करावं लागतं. त्याच्यामुळं आपण सॉफ्टवेअर टेस्टिंगचं जे काही डिझाईन असेल ते आपण कशामध्ये केले जाणार आहे, ते आपल्या इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये केलं जाणार आहे. त्याच्यानंतरची जी पुढची प्रोसिजर आहे ती आपली व्हॅलिडेशन टेस्टिंग. व्हॅलिडेशन टेस्टिंग कधी, जे तुमचा कोड आणि डिझाईन तो तुम्ही डिझाईन केलेलं आहे किंवा जे तुम्ही कंप्लीट केलेलं आहे ते आपलं व्हॅलिड आहे की नाही हे आपल्याला आज थर्ड वन आपली जी व्हॅलिडेशन टेस्टिंग आहे त्याच्यामध्ये आपलं टेस्टिंग होऊन जातं. आणि त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे त्याच्यानंतर व्हॅलिडेशन टेस्टिंगमध्ये आपल्याला काय केलं जातं की आपल्या ज्या युजरच्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या रिक्वायरमेंट्स कम्प्लिटली फुल रिक्वायरमेंट्स ह्या आपल्या
कंप्लीट होत आहेत की नाही हे आपलं व्हॅलिडेशन टेस्टिंगमध्ये चेक केलं जातं. त्याच्यानंतर ज्यावेळेला रिक्वायरमेंट्स फुलफिल झालेले आहेत हे जेव्हा कळतं त्याच्यानंतर पुढची टेस्टिंग सुरू होते ती आपली सिस्टीम टेस्टिंग. तर सिस्टीम टेस्टिंगमध्ये आपण काय करतो, सिस्टीम टेस्टिंगमध्ये आपलं जे काही पूर्ण सॉफ्टवेअर आहे, हार्डवेअर विथ सॉफ्टवेअर आहे, त्यांचं जे काय असेल ते सिस्टीम इंजिनिअरिंगमध्ये म्हणून इथं वर्ड दिलेलं आहे. सिस्टीम इंजिनिअरिंग म्हणजेच काय असणार आहे, जे तुमचं हार्डवेअर आहे, जे काय तुमचं सॉफ्टवेअर आहे, त्यांचं होल संपूर्णपणे टेस्टिंग आपल्या कशामध्ये असणार आहे, तुमच्या सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये कंप्लीट केलं जाईल. आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग केल्यानंतर जे काय तुमचं आउटपुट आहे ते आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे, आपल्याला एक जे काय म्हणजे आपलं सॉफ्टवेअर कंप्लीट झालेलं असणार आहे ते कंप्लीट झालेलं सॉफ्टवेअर आपल्याला मार्केटमध्ये किंवा जो कोण तुमचं युजर आहे ते युजरपर्यंत ते पोचवलं जातं. ही ॲक्च्युली स्ट्रॅटेजीज वर्क व्हायची पद्धत आहे. ओके, त्याच्यानंतर आपलं पुढे काय सांगितलेलं आहे बघा, क्रायटेरिया फॉर द कम्प्लिशन ऑफ टेस्टिंग. ओके, आता काय सांगितलेलं आहे, व्हेन इज टेस्टिंग कम्प्लिटेड. A classical question arises every time software testing is discussed. When are we done testing? How do we know that we are tested enough? Sadly, there is no definitive answer to this question, but there are few pragmatic responses and early attempts at empirical guidance. By collecting metrics during the software testing and making use of exciting software reliability models, it is possible to develop meaningful guidelines for answering the question when we are do testing. आता आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे बघा, आता आपल्याला कधी कळणार की आपल्या बाबा सॉफ्टवेअर जे सॉफ्टवेअरचे जे काही टेस्टिंग आहे किंवा जे काय तुमच्याकडं जे रिक्वायरमेंट्स आहेत त्या फुलफिल करून आपल्याला मार्केटमध्ये लॉन्च करायचं आहे की नाही हे कधी कळणार किंवा कधी आपल्याला कळणार की आपलं टेस्टिंग हे कम्प्लीट झालेलं आहे. आता हा आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे की बाबा कधी त्या गोष्टी कळणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आन्सर पण त्यांनी काय सांगितलेलं आहे की ज्या वेळेला ज्या काही तुमच्या अटेम्प्ट्स आहेत ते अटेम्प्ट्स काय असणार आहेत, तुमचे जे रिस्पॉन्सेस आहेत ते तुमच्या गायडन्सनुसार आपले कंप्लीट झालेले आहेत की नाही हे ज्या वेळेला कळेल त्यावेळेला आपल्याला आपण काय करू शकतो, कन्सिडर करू शकतो की आपल्या टेस्टिंग ह्या कंप्लीट झालेल्या आहेत. पुढची स्टेप काय सांगितलेली आपल्याला बघा, स्ट्रॅटेजिक इश्यूज, काय काय इश्यूज असणार आहेत, स्पेसिफाय प्रोडक्ट रिक्वायरमेंट्स इन अ क्वांटिफायबल मॅनर लॉंग बिफोर टेस्टिंग commences. नेक्स्ट काय सांगितले आहे, स्टेट टेस्टिंग ऑब्जेक्टिव्ह एक्सप्लिसिटली. नंतर काय सांगितले आहे, अंडरस्टँड द युजर्स ऑफ द सॉफ्टवेअर अँड डेव्हलप प्रोफाईल फॉर इच युजर कॅटेगरी. ओके, नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, डेव्हलप अ टेस्टिंग प्लॅन दॅट एम्फसायझेस रॅपिड सायकल टेस्टिंग. हे आपल्याला असणार आहे ते आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजिकमधले काय असणार आहे ते आपल्याला इश्यूज दिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर आता आपला मेन पार्ट येतो की आपले जे कन्व्हेन्शनल आपलं जे सॉफ्टवेअर आहे की जे आपल्याला स्ट्रॅटेजीज दिलेले आहेत सॉफ्टवेअर टेस्टिंगसाठीच्या, त्यातली जी फर्स्ट स्टेप आहे आपली ती युनिट टेस्टिंग, ती आपण इन डिटेल आता स्टडी करूया. ओके, आता काय सांगितलेलं युनिट टेस्टिंगमध्ये बघा, इट फोकसेस द टेस्टिंग ऑन द फंक्शन और सॉफ्टवेअर मॉड्यूल. ओके, it concentrates on the internal processing logic and data structure. It's simplified when module is designed with a high cohesion, reduces the number of test cases, allows errors to be more easily predicted and uncovered. Okay, the concentrate on the critical modules and those with high cyclomatic कॉम्प्लेक्सिटी वेन टेस्टिंग रिसोर्सेस आर लिमिटेड. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, फर्स्ट सॉफ्टवेअर काय सांगितलेलं आहे आपल्याला, जे युनिट टेस्टिंग आहे त्याचं काय सांगितलेलं आहे, इट फोकसेस ऑन द फंक्शन और सॉफ्टवेअर मॉड्यूल. जे काय तुमचं स्मॉल मॉड्यूल असेल किंवा जे काही तुमचे छोटे छोटे फंक्शन्स असतील तुमच्या सॉफ्टवेअरमधले त्याच्यावरती लक्ष द्यायचं काम कोण करतं आहे, आपलं युनिट टेस्टिंग करते. त्याच्यानंतर काय होतं, इट कॉन्सन्ट्रेट्स ऑन द इंटरनल प्रोसेसिंग लॉजिक अँड द डेटा स्ट्रक्चर्स. ओके, आता काय असणार आहे, जे स्मॉलेस्ट युनिट असणार आहे ते स्मॉलेस्ट युनिटमध्ये तुमचा कोडिंग, जे काय तुमचे छोटे छोटे फंक्शन्स असतील त्यांचं जे काय तुमचं लिंकिंग वगैरे जे काय पार्ट्स असतील
ते आपल्या कशामध्ये येणार आहेत, ते आपल्या युनिट टेस्टिंगमध्ये येणार आहेत, की त्याच्या थ्रू आपल्याला काय करायचे, त्याचे स्मॉलेस्ट छोट्यातले छोटे पार्ट जे काय असेल, छोट्यातले छोटे जे सर्किट्स असतील ते काय करायचे आपल्याला युनिट टेस्टिंगमध्ये टेस्ट करायचे. ओके, त्याच्यानंतर पुढचा पार्ट काय सांगितलेलं आहे आपल्याला, इट रिड्युसेस द नंबर ऑफ टेस्ट केसेस. तर टेस्ट केसेस, तर जो आपण कालचा प्रॅक्टिकल एक बघितलं असेल, आता टेस्ट केसेसमध्ये आपल्याला काय करायला होतं, आपल्याला कंटिन्युअसली आपल्याला, आता तुम्ही काय बघितलेलं होतं कालच्या प्रॅक्टिकलमध्ये बघा, आपण ज्या टेस्ट केसेस डिझाईन केलं होतं, त्या टेस्ट केसेस डिझाईन केल्यानंतर ज्या आपल्या टेस्ट केस, सॉरी, एक आपण काय केलं होतं की 3-4 आपल्याला टेस्ट केस म्हणून आपण काय केलं होतं, वेबसाईट आपण काय करत होतो, त्या आपण चेक करत होतो. ओके, कोणत्याही नव्हते, एखादी फेसबुकची असेल, एखादी गुगलची असेल किंवा काय, त्याच्यावरती ज्या आपण कमांड्स देतो त्या आपल्या टेस्ट केसमध्ये काय होतं, तसं कंटिन्युअसली स्टोअर होत जातात. ओके, मग ज्या वेळेला तुम्ही युनिट टेस्टिंग करताय, युनिट टेस्टिंग केल्यानंतर काय होतं, त्याच्यानंतर ज्या काय आपल्याला कंटिन्युअसली आपल्याला टेस्ट करावं लागतात त्या आपल्याला या युनिट टेस्टिंगमध्ये आपल्याला काय होतात, कमी होऊन जातात. म्हणजेच काय असतं, सपोज एका वेळेस ॲट द एंड ज्या वेळेला तुमचं प्रोडक्ट बाहेर जाईल त्यावेळेला काही ना काहीतरी एखादा ह्यूज प्रॉब्लेम होण्यापेक्षा ते जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुमच्या युनिट टेस्टिंगमध्येच काय केले जातात, कव्हर अप केले जातात. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, अलाउज एरर्स टू बी मोर इझिली प्रेडिक्टेड अँड अनकवर्ड. आता जे काय तुमचे एरर्स असतील ते काय असल्याचं सांगितलेलं आहे तुम्हाला, की ते इझिली प्रेडिक्ट करता येतात आणि काय सांगितलेलं आहे, अनकवर्ड आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढचा पार्ट काय सांगितलेलं आहे आपल्याला, इट कॉन्सन्ट्रेट्स ऑन द critical modules and those high cyclomatic complexity when testing resources are limited. आता ज्या वेळेला तुमच्याकडे तुमचे ह्यूज फंक्शन्स आहेत आणि ज्या वेळेला तुमच्या टेस्टिंगचे जे रिसोर्सेस आहेत ते लिमिटेड अमाऊंटमध्ये असतील, तर ते त्यावेळेला काय केलं जातं, की त्यावेळेला तुमचे जे काही मॉड्यूल्स आहेत ते काय केले जातं, तुमचे तुमचे क्रिटिकल मॉड्यूल्स असतील त्याच्यावरती आपल्याला काय केलं जातं, ते कॉम्प्लेक्सिटीनुसार आपल्याला काय केलं जातं, ते टेस्ट केले जातात. ओके, इन युनिट टेस्टिंगमध्ये. आता हे आपल्याला दिलेलं आहे की युनिट टेस्टिंगचं वर्किंग सांगितलेलं आहे आपल्याला इन जनरल. एखादं जे काही मॉड्यूल असेल ते मॉड्यूलनुसार आपल्याला काय केलं जातं, ते तुमचं इंटरफेस, लोकल डेटा स्ट्रक्चर्स, बाउंड्री कंडिशन्स, त्याच्यानंतर इंडिपेंडंट पाथ, एरर हँडलिंग पाथ, त्याच्यानुसार आपल्याला काय केलं जातं, तुमच्या टेस्ट केसेस तुमच्या युनिट टेस्टिंगमध्ये केल्या जातात. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघून घ्या. आता काय युनिट टेस्टिंगमध्ये सांगितलेलं आहे, युनिट टेस्टिंग फोकसेस व्हेरिफिकेशन एफर्ट्स ऑन द स्मॉलेस्ट युनिट ऑफ सॉफ्टवेअर डिझाईन, द सॉफ्टवेअर कंपोनंट्स ऑर अ मॉड्यूल. आता जे तुमचं सॉफ्टवेअर आहे त्याच्यात छोट्यातला छोटा पार्ट जो काय असेल तो तुमचा काय केला जाणार आहे, सॉफ्टवेअर युनिट टेस्टिंगमध्ये तुमचा टेस्ट केला जाणार आहे. आता त्याच्यानंतर कन्सिडरेशन्स काय सांगितले आहेत बघा, द मॉड्यूल इंटरफेस is tested to ensure that the information properly follows into and out of the program unit under test. आता काय सांगितलेलं आहे आणि त्याच्या अंदर ते आपल्याला बघून घ्या. आता काय सांगितलेलं आहे बघा, द लोकल डेटा स्ट्रक्चर इज चेक टू एन्श्योर दॅट द डेटा स्टोअर्ड temporary retains in integrity during all the steps in the algorithm execution. ओके, आता आपल्याला काय असणार आहे, जो तुमचा एखादा युनिट टेस्ट आपल्याला सपोज आपण एखादं एन्व्हायरमेंट म्हणून घेऊया. आता जी आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की each test case should be combined with the set of expected result. Okay, because of the a component is not stand alone in a program, driver and or stub software must be developed for each unit. ओके, each युनिट टेस्ट. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपल्याला डायरेक्टली काय असणार आहे की जो तुमचा एखादं फायनल जे तुमचा असणार प्रोडक्ट असेल किंवा आपण म्हणूया जे युनिट टेस्टिंगमध्ये पण तुम्ही एक तुमचं काय म्हणता येतं की एक तुमची टेस्ट केस तुम्ही काय करत होता, कंटिन्युअसली चेक केलं जातं, एक टेस्ट तुम्ही कंटिन्युअसली टेस्टिंग करत आहात. आणि ते टेस्टिंग करताना प्रत्येक जे मॉड्यूल आहे तर प्रत्येकाला मॉड्यूलला काय दिलेलं आहे, 2 वेगवेगळे स्टब म्हणून दिलेले आहेत. स्टब म्हणजेच काय असणार आहे, त्याचे 2 असे वेगवेगळे 2 मेन प्रोग्राम पार्ट केले जाणार आणि एक असेल तो मेन प्रोग्राम म्हणून स्टोअर केला जाणार आणि दुसरा असेल तो तुमचा डमी प्रोग्राम म्हणून स्टोअर केला जातो. आता ते का केलं जातं ते पुढे बघा.
A driver is nothing more than a main program that accepts the test case data, passes such data to a component to be tested, and point relevant result. Stub replaces module that subordinate called as the component to be टेस्टेड. आता आपण इन जनरल आपण विचार करू, एखादी एखादी फाईल क्रिएट केलेली आहे आणि ती फाईल तुम्ही काय करत आहात, तुमच्या कुणाला तुमच्या फ्रेंड्सना किंवा काही कुणालाही द्यायची असेल तर त्यावेळेला तुम्ही काय करता की त्याचा एखादा बॅकअप तुमच्याकडे ठेवता, कारण की एखादा जो व्हायरस गेला किंवा काही ना काहीतरी प्रॉब्लेम झाला किंवा अचानकपणे हरवलंच तरी पण काय असो, एक बॅकअप तुमच्याकडेच एक स्टोअर केला जातो. त्याच्यामुळं काय केलं जातं, युनिट टेस्टिंगमध्ये ज्यावेळेला तुम्ही एखाद्या गोष्टी टेस्ट करता त्यावेळेला तुझं काय असेल, जे काही प्रोग्रामिंग असेल किंवा त्याचा जो काही कोड असेल तो तुमचा काय केला जातो, तुमच्या एका स्टबमध्ये तुम्हाला तो स्टोअर केला जातो आणि त्याची जी एखादी दुसरी कॉपी आहे त्याच्यावरती तुमचं टेस्टिंग केलं जातं. म्हणजेच काय होतं, ज्यावेळेला तुमचं एखादं टेस्टिंग चालू आहे त्याच्यामध्ये जर तुमचा डेटा हरवला गेला किंवा काय झाला तरी पण तुमच्याकडे त्याची एक सेकंड कॉपी तुमची अवेलेबल ही असते. ओके, आता त्याच्यामध्ये पुढचा पार्ट काय सांगितलेलं आहे बघ. A stub or a dummy subprogram uses a subordinate modules interface, may be minimal data manipulation, prints verification of entry, and returns control to the module undergoes a testing. म्हणजे आता काय सांगितल्याप्रमाणे जे एक प्रोग्राम काय केला जातो, कंटिन्यू तुमच्या बॅकअप सिस्टीमसाठी किंवा तुमच्या बॅकअपसाठी तुमचा स्टोअर केला जातो आणि जे तुमच्या स्टबमध्ये जो तुमचा डमी प्रोग्राम आहे, स्टबलाच काय म्हणलं जातं, डमी आहे, तो तुमचा स्टब काय केला जातो, तुमच्या टेस्टिंगसाठी पुढे पाठवला जातो. ओके, आता हे इन जनरल झालं. आता पुढे काय सांगितलेलं आहे बघून घ्या. ओके, आता इथे काय काय सांगितलेलं आहे, युनिट टेस्टिंगचे आपल्याला काय हे दिलेले आहेत. एकच मिनिट, जस्ट वेट. आता पुढे आपल्याला काय पार्ट दिलेला आहे, युनिट टेस्टिंगचे कन्सिडरेशन्स दिलेले आहेत. आता काय काय कन्सिडरेशन दिलेले आहेत, फर्स्ट वन दिलेलं आहे मॉड्यूल इंटरफेस, सेकंड वन दिलेलं आहे आपल्याला लोकल डेटा स्ट्रक्चर्स, नेक्स्ट दिलेलं आहे बाउंड्री कंडिशन्स, नंतर दिलेलं आहे इंडिपेंडंट पाथ, लास्ट वन दिलेलं आहे आपल्याला एरर हँडलिंग. आता मॉड्यूल इंटरफेसमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. इट एन्श्युअर्स दॅट द इन्फॉर्मेशन फॉलोज प्रॉपरली इन टू अँड आउट ऑफ द लोकल मॉड्यूल. ओके, म्हणजे तुमचं जे काही तुमचं मॉड्यूल असणार आहे त्यांचं इंटरफेस दिलेलं आहे ते प्रॉपरली वर्क होते की नाही हे कोण करतं, मॉड्यूल इंटरफेसमध्ये चेक केलं जातं. नेक्स्ट पार्ट आहे तुमचं लोकल डेटा स्ट्रक्चर्स. त्याच्यामध्ये काय सांगितले, इट एन्श्युअर्स दॅट द डेटा स्टोअर टेम्पररी मेंटेन्स द इंटिग्रिटी ड्युरिंग द ऑल स्टेप इन द अल्गोरिदम एक्झिक्युशन. जे आत्ताच मी जस्ट सांगितलेले लोकल डेटा स्ट्रक्चर म्हणजे आपण काय करतो, त्याच्यामध्ये तुमचा जो स्टब आहे किंवा जो तुमचा टेम्पररी डेटा आहे तो तुमच्या स्टबमध्ये किंवा डमी डेटा आहे तो तुमच्या स्टबमध्ये स्टोअर केला जातो. ओके, त्याच्यानंतर पुढचा पार्ट काय दिलेला आहे, बाउंड्री कंडिशन्स. काय सांगितलेलं आहे इथं, इट एन्श्युअर्स दॅट द मॉड्यूल ऑपरेट्स प्रॉपरली ॲट द बाउंड्री व्हॅल्यू एस्टॅब्लिश टू द लिमिट अँड रेस्ट्रिक्टेड प्रोसेसिंग. ओके, आता बाउंड्री कंडिशन्स म्हणजे काय, आता मागच्या लेक्चरमध्ये पण बघितलेलं आहे. बाउंड्री कंडिशनमध्ये काय दिलं जातं, एक स्पेसिफिक एक बाउंड्री दिली जाते की त्याच बाउंड्रीमधले ज्या व्हॅल्यूज आहेत किंवा त्याच बाउंड्रीमधले ज्या काही थिंग्स असतील त्या आपल्याला ॲक्सेप्ट करायच्या आहेत आणि आउट ऑफ बाउंड्री ज्या असतील त्या आपल्याला काय करायच्या आहेत, त्या रिमूव्ह कराव्या लागतात. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला युनिट टेस्टिंगमध्ये आपल्याला बाउंड्री कंडिशन्स पण आपल्याला एक डिझाईन केलेले असतात. पुढे दिलेलं आहे आपलं इंडिपेंडंट पाथ. आता इंडिपेंडंट पाथ काय सांगितलेलं आहे बघा. Paths are exercised to ensure that all statements in the module have been executed at least once. आता जे काय तुमचे पाथ दिलेले असतील ते इच अँड एव्हरी पाथ तुमचे काय झाले पाहिजे, ॲटलिस्ट एकदा तुमचे एक्झिक्यूट झाले पाहिजे ड्युरिंग युनिट टेस्टिंग. पुढचा पार्ट दिलेला आहे एरर हँडलिंग पाथ. इट एन्श्युअर्स दॅट द अल्गोरिदम रिस्पॉन्ड्स करेक्टली टू अ स्पेसिफिक एरर कंडिशन. जे काही तुमचे एरर हँडलिंग जे काय असेल, जो काय तुमचा एखादा रन करताना युनिट टेस्टिंग करत असताना जर एखादा काही ना काहीतरी प्रॉब्लेम आला त्यावेळेला तुमचे एरर हँडलिंगचे तुम्हाला सेपरेट पाथ हे दिलेले असले पाहिजेत. ओके, हे आपल्याला दिलेलं आहे युनिट टेस्टिंगची कन्सिडरेशन. आता पुढं काय दिलेलं आहे बघा,
युनिट टेस्टिंगचे प्रोसिजर्स दिलेले आहेत. आता प्रोसिजर्समध्ये काय काय दिलेलं आहे, फर्स्ट वन दिलेलं आहे ड्रायव्हर, नंतर दिलेलं आहे स्टब, नंतर दिलेले ड्रायव्हर्स अँड स्टब बोथ रिप्रेझेंटेड टेस्टिंग ओव्हरहेड. ओके, आता काय येतं ड्रायव्हरमध्ये बघा. आता ड्रायव्हर काय करतो बघ, अ सिम्पल मेन प्रोग्राम दॅट ॲक्सेप्ट टेस्ट केसेस डेटा passes such data to a component being tested and prints the return result. ड्रायव्हर काय करतो, जो आपला मेन प्रोग्राम आहे तो जो मेन प्रोग्राम आलेला आहे तो काय करतो, फक्त टेस्टिंगसाठी पुढे पाठवून द्यायचं काम आपला ड्रायव्हर करतो. स्टब काय सांगितलेलं आहे, स्टब सर्व टू रिप्लेस मॉड्यूल दॅट आर सबऑर्डिनेट टू called by the component to be tested. Okay, it uses module exact interface, may do minimal data manipulation, provides verification to entry, and returns control to the module undergoes टेस्टिंग. जे आत्ता आपण स्टबचं काम बघितलेलं आहे तेच इथे सांगितलेलं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, ड्रायव्हर्स अँड स्टब बोथ आर रिप्रेझेंट टेस्टिंग ओव्हरहेड. बोथ मस्ट बी रिटर्न, डू नॉट constitute part of the installed software product. ओके, हे आपल्याला काय दिलेले आहेत, आपल्याला ज्या युनिट टेस्टिंगच्या प्रोसिजर्स आहेत त्या प्रोसिजर्स आपल्याला दिलेल्या आहेत. आता एन्व्हायरमेंट बघा. आता मी जे आता मगाशी बोलले त्यानुसार जो काय तुमचा ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर काय करतो, तुमचा जो प्रोडक्ट तुमचा जो काय कोड असेल तो कोड काय करतो, तुमचा फक्त तुमच्या रिझल्टकडे म्हणजेच काय असणार आहे, तुमच्या जर टेस्टिंगमध्ये आपल्याला फक्त जस्ट पाठवला जातो. पण मॉड्यूल काय काम करतो, मॉड्यूल तुमच्या प्रोग्रामला स्टबमध्ये कन्वर्ट करायचं काम करतो. आणि त्याच्यानंतर इथे इंटरफेस वगैरे दिलेले ते अगेन सेम, कारण की मगाशी जे हवे आपल्या टेस्ट केसेस असणार आहेत, ज्या काय तुमचे इंडिपेंडंट पाथ असेल, एरर हँडलिंग असेल, लोकल डेटा स्ट्रक्चर असेल, जे काय असतील ते तुमचे काय असणार आहे, तुमच्या ह्या टेस्ट केसेस दिलेले आहेत जे आपण मगाशी बघितलेले आहे. ओके, त्याच्यानंतर इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला, ड्रायव्हर काय काम करतो, ड्रायव्हर जो तुम्हाला कोड तुझा मेन प्रोग्राम आलेला आहे तो मेन प्रोग्राम पुढे पाठवायचं काम हा फक्त ड्रायव्हर करतो. मॉड्यूल तुमचं काय करतो, मॉड्यूल तुमचं टेस्ट करताना तुमचा डेटा आहे तो तुमच्या डमी फोल्डर्समध्ये म्हणजेच काय असणार आहे, तुमच्या स्टबमध्ये तो तुमचा स्टोअर हा केला जातो इन युनिट टेस्टिंग. आता पुढचा पार्ट येतो आपला तो इंटिग्रेशन टेस्टिंग. आता इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, इट डिफाईन्ड ॲज अ systematic techniques for the constructing the software architecture. At the same time, integration is occurring the conduct a test to uncover errors associated with the interfaces. Objective is take unit tested modules and build a program structure based on the prescribed design. नंतर टू अप्रोचेस काय काय दिले आहेत, नॉन इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंग आणि सेकंड वन दिलेले आहे इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंग. आता इंटिग्रेशन टेस्टिंगचं आपल्याला काम काय सांगितलेलं आहे बघा. इंटिग्रेशन टेस्टिंग इज अ टेक्निक यूज फॉर द कन्स्ट्रक्टिंग द प्रोग्राम स्ट्रक्चर while at the same time of carrying out tests to uncover errors related with the interfacing. The main objective is to take unit tested components and build program structure as dedicated by a design. जो आपल्याला तुम्हाला जे डिझाईन दिलेलं असेल, तुम्हाला जे काय तुमच्या आता आपण जो मेन म्हणतो, जो मेन कोण असतो आपल्या ह्याच्यामधला, की जो तुमचा सिनियर इंजिनियर किंवा सोपं काय म्हणूया की जो तुमचा सिनियर जो असलेला आहे त्यांनी काय केलेलं आहे, तुमचा एखादा प्रोग्राम ओव्हरव्ह्यू किंवा एक स्पेसिफिक एखादं आर्किटेक्चर डिझाईन करून दिलेलं आहे, की ते आर्किटेक्चर मिळाल्यानंतर जे काय आहे तुमचं जे स्मॉल पार्ट असेल ते तुमच्या युनिट टेस्टिंगमध्ये चेकआउट करून झाले. आणि इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये आपल्याला काय करायचं, ते सगळे पार्ट एकत्र करून तुमचं पूर्ण सॉफ्टवेअर म्हणजे तुमचं जे काय तुमचं वर्क आहे ते ॲट अ टाईम तुमचं वर्क होतं आहे की नाही हे आपलं कशामध्ये केलं जातं, तुमच्या इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये आपलं चेकआउट केलं जातं. आता त्याचे दोन टाईप्स दिलेले आहेत आपल्याला, की नॉन इन्क्रिमेंटल दिलेलं आहे आणि इन्क्रिमेंटल टाईप्स दिलेले आहेत. आता पुढे काय दिलेलं आहे बघा, नॉन इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंग. आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला, की इट युजेस बिग बँग अप्रोच. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे,
पुढचा पार्ट दिलेला आहे आपल्याला, ऑल कंपोनंट्स आर कंबाइंड इन ॲडव्हान्स. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलं आहे, द एंटायर प्रोग्राम इज टेस्टेड ॲज होल चार्ज रिझल्ट. ओके, त्याच्यानंतर पुढं काय दिलेलं आहे, मेनी सिमिंगली अनरिलेटेड एरर्स आर एन्काउंटर्ड. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, करेक्शन इज डिफिकल्ट बिकॉज आयसोलेशन ऑफ कॉजेस इज कॉम्प्लिकेटेड. आणि लास्ट वन दिलेलं आहे आपल्याला, वन्स अ सेट ऑफ एरर्स आर करेक्टेड more errors occur and testing approaches to enter an endless loop. ओके, आता हे नॉन इन्क्रीमेंटल दिलेले. नॉन इन्क्रीमेंटल म्हणजे काय असणार आहे की जो तुमचा एखादं तुमचे जे काही तुमचे म्हणजे त्यांनी आपल्याला एक बिग बँग अप्रोच दिलेला आहे. आता बिग बँग अप्रोच आहे तो मी तुम्हाला थोडे नेक्स्ट एक लेक्चरला किंवा आपण पूर्णपणे एक ह्याच्यावरती वेगळं सेपरेट आपल्याला एक पार्ट घ्यावं लागेल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्या फक्त आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला नॉन इन्क्रीमेंटलमध्ये काय असणार आहे की तुमचे जे काही तुमचे हे असणार, तुमचा जो एखादा तुमचा जो आर्किटेक्चर तुम्हाला दिलेला आहे तो तुमचा आर्किटेक्चर तुमचा काय असणार आहे, तुमचा एक सेट असणार आहे आणि तो तुमचा काय देणार आहे, ऑल कंपोनंट्स काय दिलेले आहे तुम्हाला कंबाईन करून आधीच दिलेले असतात. ओके, इन नॉन इन्क्रीमेंटलमध्ये. ओके, आता आपल्याला इन्क्रीमेंटल टेस्टिंगमध्ये आपल्याला काय सांगितलं बघा, द प्रोग्राम इज कन्स्ट्रक्टेड अँड टेस्टेड इन अ स्मॉल इन्क्रीमेंट्स. ओके, म्हणजे आपल्याला काय असणार आहे, छोट्या छोट्या इन्क्रीमेंट्सनुसार आपल्याला काय होणार आहे, आपल्याला टेस्टिंग आपल्याला करता येणार आहे. नंतर पुढं काय दिलेलं आहे, एरर्स आर इझियर टू आयसोलेट अँड करेक्ट. ओके, एरर्स काय असणार आहेत आपल्याला इझिली आयसोलेट आणि करेक्ट करता येऊ शकणार आहेत. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, इंटरफेसेस आर मोर लाईकली टू बी टेस्टेड कम्प्लिटली. ओके, अ सिस्टमॅटिक टेस्ट अप्रोच इज अप्लाइड. Different incremental integration strategies are top-down approach, top-down integration, bottom-up integration, regression testing, smoke testing. हे आपल्याला एक 4 टाइप्स दिलेले आहेत. आता जो इन्क्रीमेंटल जो दिलेला आहे, इन्क्रीमेंटल आणि मगाचं नॉन इन्क्रीमेंटल ह्याच्यामधला जो डिफरन्स आहे तो फक्त लक्षात घ्या. इन्क्रीमेंटलमध्ये आपल्याला काय दिलेलं असणार आहे की आपल्याला छोट्या छोट्या इन्क्रीमेंटनुसार आपल्याला पूर्ण प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा आहे. एकाच वेळेस सगळे प्रोग्राम किंवा सगळेच आपल्याला कोड ॲट अ टाइम रन करून बघायचे नाही. मग आपल्या इन्क्रीमेंटलमध्ये आपल्याला मगाचा तोच एरर होता. मगाशी आपल्याला इथं काय सांगितलेलं होतं आपल्याला बघा की ॲट अ टाइम काय होत होतं की सगळे कंपोनंट्स आहेत ते कंबाईन करून आपल्याला ॲडव्हान्समध्येच दिलेले असतात. ओके, आणि त्यावेळेला काय होतं की जास्तीत जास्त एरर यायची आपल्याला शक्यता असू शकते. कारण की तुम्ही ॲट अ टाइम जर 25 आणि 30 पानांचा आपण हा प्रोग्राम जर एखादं कन्सिडर केलं की एखादं सॉफ्टवेअर आहे त्याचं एक 50 पानांपर्यंत त्याचं पेजेस असतील. ओके, तर जस्ट इमॅजिन की तेवढा जर मोठा तुमचा जो कोड असेल तुम्ही ॲट अ टाइम रन करायला जाल तेव्हा भरपूर सारे एरर्स आपल्याला अवेलेबल तिथं येऊ शकतात. पण तेच जर तुम्ही जर स्टेप बाय स्टेप तुमचं ईच अँड एव्हरी मॉड्यूल पहिल्यांदा युनिट एक छोटे छोटे युनिट तुम्ही टेस्ट केले, युनिट टेस्ट केल्यानंतर ते कंबाईन करत करत एक स्टेप वाढत गेले जात तुम्ही पूर्णपणे प्रोग्राम जर तुम्ही एक्झिक्यूट करून बघितला तर त्यावेळेला येणारे एरर्स हे कमी असतील कम्पेअर टू नॉन इन्क्रीमेंटल. ओके, त्याच्यामुळं काय असणार आहे तुमचा जो इन्क्रीमेंटल अप्रोच जो काय आहे तुमचा इंटिग्रेशन टेस्टिंगचा तो तुमचा काय असणार आहे एक स्पेसिफिक किंवा काय म्हणता येईल की एक मिनिमम एरर येणारा किंवा मिनिमम आपल्याला प्रॉब्लेम्स फेस करणारा असा आपल्याला इंटिग्रेशन टेस्टिंगचा हा एक पार्ट असेल. त्याचे आपल्याला डिफरंट स्ट्रॅटेजीज दिलेल्या आहेत. एक टॉप डाऊन अप्रोच असतो, सेकंड वन आहे तो तुमचा बॉटम अप अप्रोच आहे, नंतर रिग्रेशन टेस्टिंग आहे, नंतर आपल्याला एक दिलेलं आहे स्मोक टेस्टिंग. ओके, तर आता एक हे लेक्चर आपण आपल्याला थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण तुमचं व्हॅलिडेशन टेस्टिंग आणि सिस्टीम टेस्टिंग जे काय आहे ते आपण कम्प्लिटली बघूया. ओके, काही प्रॉब्लेम असतील तर ते मला डायरेक्टली व्हॉट्सअपच्या ह्याच्यावर व्हॉट्सअपवरती सांगा. थँक्यू.